हक्का नूडल आपण बाहेर जसा ठेल्यावरती खातो तशी प्रॉपर चव येण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय घातलं पाहिजे हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी हक्का नूडलची 2 पॅकेट घेतली आहेत. आता ही दोन्ही पॅकेट एका पाण्यामध्ये मी कढई अर्धी कढई होईल इतपत पाणी ठेवलं होतं. ते गरम झाल्यानंतर मी दोन्ही पॅकेट यामध्ये घालून घेतलीत आणि मीडियम फ्लेमवरती एक 7 ते 8 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता. आता थोडंसं वरून तेल घालूयात आणि आता परत आपण मिक्स करून घेऊयात. तर तेल घातल्यामुळे काय होतं की हे जे नूडल्स आहेत ते पूर्ण वेगळे मोकळे होतात, म्हणून थोडंसं तेल घालायचं. तर बघू शकता पटकन तुटतो. याचा अर्थ आता आपला हा नूडल्स बऱ्यापैकी कुक झाला आहे. आता आपण काय करूया, आता आपण हे नूडल्स एका जाळीमध्ये मी आता काढून घेते. चाळणीमध्ये वगैरे काढून घेऊ शकता. यामधलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं. आता परत वरून थंड पाणी सोडले. थंड पाण्यामुळे वरून पाणी सोडून आपण हे पूर्णपणे गार करून घेतले. आता परत आपण एक चमचाभर वरून तेल घालूयात आणि बघू शकता मस्त असे आपले हे हक्का नूडल्स आपले कुक झालेत आणि मोकळे झालेत. आता साहित्य बघूया काय लागणार आहे आपल्याला. पत्ताकोबी थोडासा असा चिरून घेतला आहे. कांदा घेतला आहे एक चिरून उभा. त्यानंतर सिमला मिरची लागणार आहे आणि एक टोमॅटो आणि 4 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आपल्याला. आणि आपल्या या हक्का नूडल्समध्ये आतमध्ये हे पाऊच असतात 2-2. आता मी 2 पॅकेट घेतलेत म्हणून 2-2 पाऊच आहेत. प्रत्येक पॅकेटमध्ये 2 पाऊच असतात. असं हा आपल्याला इतपत आपल्याला साहित्य लागणार आहे. अजून आपल्याला ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस, आपल्याला हे 3 सॉस पण लागणार आहेत. तर हे सॉस असेल तरच आपला हा नूडल्सची चव प्रॉपर आपण बाहेर जसं खातो तशी येते. आता एका कढईमध्ये एक 3 ते 4 चमचे होईल इतपत मी तेल घातले. आता तेलामध्ये काय करायचं की पहिल्यांदा हिंग घालून घ्यायचं. तर एक थोडासा एक पाव चमचा होईल इतपत मी हिंग घातला आहे आणि ते 4 आपण लसणाच्या कुड्या ज्या घेतल्या होत्या आणि त्याच्यात थोडासा अद्रक असा मिक्स करून मी कुटून घेतले. तेही आता घालून घेतले. त्यानंतर त्यामध्ये घालूयात उभा जो एक कांदा मी चिरून घेतला होता तो घालून घेऊयात. पत्ताकोबी, सिमला मिर्च मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरती आपण हे मिक्स करून घेणार आहे. आता टोमॅटो पण घालून घेऊयात लास्टला आणि छान असं आपण मिक्स करून घेऊयात. आता थोडंसे पाव चमचा होईल इतपत मी लाल तिखट घातले. त्यानंतर घालूयात एक चमचाभर होईल इतपत आपण ग्रीन चिली सॉस घातला आहे आणि आपण जे पाऊच आपल्याकडे होतं त्यातला एक आता मी पाऊच इथे फोडून घातला आहे. आणि अजून एक पाऊच होता आपल्याकडे, म्हणजे आपण टोटल 4 पाऊच होते त्यातले मी आता 2 पाऊच इथे मी फोडून घातले. तर ही पावडरचा एक जो पाऊच आहे तोही आता फोडून घातला आहे. आता मिक्स करून घेऊयात. तर मीडियम फ्लेमवरती आपण एक 2 मिनटं आपण हे चांगलं परतून घेऊयात ह्या सॉसमध्ये. आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. तर आपण जे काही सॉस टाकले आहे त्याच्यामुळे अतिशय वेगळी अशी चव ह्या नूडल्सला प्रॉपर आपण जसं बाहेर खातो तशी चव येते. इथं आपण जे नूडल्स शिजवून घेतले होते ते पण आता घालून घेऊयात. बघू शकता पांढरं शुभ्र आणि मोकळे असे आपले इथं नूडल्स दिसत आहेत. मिक्स करून घेऊयात. छान असं मिक्स करून घेऊयात. 2 ते 3 मिनटं मिक्स करून घेतले. आता वरून रेड चिली सॉस एक 1 ते 1.5 चमचा होईल इतपत रेड चिली सॉस आणि त्यानंतर आपण परत ग्रीन चिली सॉस थोडासा टाकून देऊयात. कारण इथं थोडंसं मला कमी वाटतं आहे म्हणून आपण हा लास्टला पण असं या पद्धतीने तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता. आणि आता हा जो पाऊच होता छोटा तोही फोडून घेतला आहे आणि जी पावडर होती आपली दुसरा पाऊच जो राहिला होता तीही घालून घेतले. आता इथे मी सोया सॉस तुम्हाला दाखवला होता, पण सोया सॉस ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. कारण ऑलरेडी हे जे पाऊच असतात 2 जे पाऊच होते त्यातला एका पाऊचमध्ये पूर्णपणे सोया सॉस असतो. त्याची चव त्याला प्रॉपर येते. त्याच्यामुळं नाही घातलं तरी चालेल. वरून परत मी टोमॅटो केचप घातले आणि थोडंसं मीठ टाकले परत
आणि आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहे. तर छान असं एक 3 ते 4 मिनटं जर मिक्स करून घेतलं तर आपलं हे जे आपण जे काही सॉस टाकले आहे ते पूर्णपणे ह्या नूडल्सला लागतं. इथं आपले हे नूडल्स आपले इथे तयार झाले आहे. तुम्हाला जर अजून थोडासा जर सॉस टाकायचा असेल तर तुम्ही अजून थोडासा सॉस यामध्ये ॲड करू शकता. तर आता मी इतपत सॉस घालणार आहे. आता परत थोडंसं एक 2 मिनटं मी झाकून ठेवलं होतं. 2 मिनटानंतर पाहू शकता छान असा याला कलर पण आला आहे. इथं आपले हे नूडल्स तयार झाले आहेत. आता एका मी डिशमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते. तर 2 पॅकेटमध्ये कमीत कमी 6 ते 7 लोकांचा हा नाश्ता होऊ शकतो. वरून परत टोमॅटो केचप टाकले. तर नक्की ट्राय करून बघा. ही मस्त स्पायसी अशी ही नूडल्सची रेसिपी. आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.